अहिल्यानगरचा अभ्यासात हुशार निलेश ते पुण्याचा डॉन निलेश घायवळ असा झाला हा प्रवास। कधी काळी शाळेत सर्वांच्या नजरेत हुशार म्हणून ओळखला जाणारा मुलगा आणि आज पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात डॉन म्हणून नाव घेतलं जाणारा व्यक्तिमत्व। हा प्रवास आहे निलेश घायवळचा। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेवाडी या छोट्याशा गावात जन्मलेला निलेश लहानपणापासूनच अभ्यासात चांगला होता। गावातच त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि पुढच्या शिक्षणासाठी पुण्याचा रस्ता धरला। पण त्याच पुण्याने त्याचं आयुष्य पलटून टाकलं। सुरुवातीला तो साधा कॉलेज विद्यार्थी होता, ग्रॅज्युएशन करत होता, पण त्याच वेळी काही टवाळ टोळक्यांच्या संपर्कात आला। सुरुवातीला मजेत सुरू झालेलं टुकारपण हळूहळू गुन्हेगारीच्या जगात ओढलं गेलं आणि तिथेच त्याची ओळख झाली पुण्याच्या सर्वात मोठ्या गँगचा बॉस गजा मारणे याच्याशी। त्या भेटीने निलेशचं आयुष्य बदललं। पुण्यात येऊन निलेशने मास्टर्स इन कॉमर्स पूर्ण केलं होतं। पुढे नोकरीची संधी होती, पण निलेशने नोकरीपेक्षा गजा मारणेला निवडलं। त्यानंतर तो गजा मारणे गँगचा भाग झाला। हप्ते वसूल करणे, धमकावणे, जमिनीच्या व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करणे, निवडणुका मॅनेज करणे अशा सगळ्या कामात तो पुढे राहू लागला। त्याच्या धाडसामुळे आणि तीक्ष्ण डोळ्यामुळे गजा मारणेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला पुण्यातील एक भाग सांभाळायला दिला। तिथून निलेशच्या महत्वाकांक्षा वाढल्या। त्याने मारणे गँगमध्येच स्वतःची गँग तयार करायला सुरुवात केली। त्यानंतर एका प्रकरणात तो तुरुंगात गेला, पण बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा स्वतःचं साम्राज्य उभं केलं।